फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करते आणि खूप जणी मला कमेंट पण करत असतात की आणि कारण माझे व्हिडिओ खूप दिवस झाले नाही आहेत त्याच्यामुळे. तर फायनली आले बाबा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी, कारण मला पण बघू वाटा ना. तुम्ही सांगताय ताई व्हिडिओ नाही केले, असं नाही तसं नाही, तर त्याच्यामुळं आता केला व्हिडिओ. ते पण एक कारण आहे म्हणून. तर कशा आहात तुम्ही? मी तर दिसतंय तुम्हाला कशी आहे, एकदम चांगली आहे, पण थोडंसं टेन्शन आहे, त्याच्यामुळेच व्हिडिओ पण नव्हते येत आणि काहीच नव्हतं. थोडासा म्हटलं ब्रेक घ्यावा, कारण टेन्शन भरपूर आहे मला. अजून पण असं धडधड धडधड होते माहिती का. म्हणजे काही काम असेल ना, आपलं महत्त्वाचं काम असेल किंवा काय असेल ना, तर ते पूर्ण व्हायची गोष्ट असेल ना तेव्हा, तर ते थोडंसं टेन्शन आल्यासारखं होतं. मला पण झालं आहे आता, तसं होते. आणि आत्ता मी त्याच गोष्टीसाठी मी चालली आहे रेडी होऊन. मला जायचं आहे वाशीला आता. त्यांनी मला सांगितलं वाशीला ये आता, दुपारच्या नंतर टाईम दिलेला आहे आम्ही. तर त्यासाठी आता निघते मी घरातून. तर म्हटलं तुम्हाला पण सांगावं का व्हिडिओ नव्हते येत, काय नाही ते. भरपूर टेन्शन आहे, काय काय सांगू. तर सांगायला गेलं असं वाटतं की अरे काय आपण हे सांगितल्यासारखं नाही का. व्हिडिओज असले तर चांगले टाकावे जरा, ह्याचे नुसते टेन्शनचे आणि उगाचच कंटेंट नसल्यासारखं. आणि ना सांगू काय, टेन्शन असल्यामुळे मला कंटेंट पण सापडा नाही की नक्की काय टाकू व्हिडिओ. भरपूर साऱ्या गोष्टी असतात, भरपूर सारं मी काय काय करते, पण तरी पण असं नाही का व्हिडिओज काढू वाटत नाही, असं होते. मूडच ये नाही. आणि ते होईल थोडे दिवस अजून, नंतर मग जेव्हा हे झालं ना, सगळं सुरळीत झालं, तर त्याच्यानंतर मग व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे नक्की. पण आता थोडंसं हे चालू आहे, कसं आहे माहिती आहे का, पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, पैशाचं हे भरा ते भरा, त्याच्यामुळं थोडंसं टेन्शन आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कसं आहे काय. मला एक कमेंट पण आली होती, तुमची जाऊ टाकत असते व्हिडिओ, त्यांचं अपडेट देत असतात, तुम्ही का देत नाही. तर म्हणजे काय देऊ अपडेट, असं चाललंय माझं. नक्की काय सांगू तुम्हाला. चाललंय आपलं नॉर्मली लाईफ कशी असते तशी, पण तर थोडंसं आता पैशाचे प्रॉब्लेम चालू आहेत, जुळवाजुळव चालू आहे, त्याच्यामुळं मग थोडंसं हे चाललं आहे, टेन्शन आहे. काय काय सांगू तुम्हाला आता. तर चला, आता त्याच कामासाठी चाललेली आहे मी. महत्त्वाचं काम आहे, व्यवस्थित होऊ दे असं म्हणा. धडधड धडधड होते. आता म्हटलं कुणाशी बोलावं. कधी कधी ना नसतं आपल्यासाठी वेळ कोणाकडे, आणि तसंच ते मनातल्या मनात दाबून आहे ना, थोडंसं असं घबराट होऊन माझे हात असे व्हायला लागलेले. तर आता काय करणार ना, जे गोष्ट आहे त्याला सामोरे जावंच लागणार आहे, बरोबर का नाही. तर चला, आता निघालेली आहे मी. आणि समीक्षा यो, तिकडे जायचं आहे. टेन्शन आहे, कसं होतं आहे कसं नाही. आता इथून मला एकटीलाच जायचं आहे, कारण ते तिथं थांबलेले आहेत माझी वाट बघत. चला, निघाले मी. बरं झालं ऊन तरी आहे. मला वाटलं पाऊसच आहे का काय माहिती आज, कारण आज सकाळपासून पाऊस आहे. आणि मगाशी जेव्हा मी आवरायला लागेल तेव्हा पण यायला लागलेला पाऊस. म्हणजे आज काय पाऊस जाऊ देतो की नाही काय माहिती. पण आता फायनली पाऊस उघडलेला आहे आणि आता मी चाललेली आहे. टाईम दिलेलं आहे मला, की त्यावेळेत आपलं पोहोचायला पाहिजे. तर बाकी सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी सगळं डोक्यात ठेवलेले आहेत प्लॅनिंग. पण आता कसं असतं माहिती आहे का, ते आपण म्हणजे पैशाचा कधीच म्हणजे सोंग नाही घेता येत भरपूर वेळा. आणि जेव्हा टेन्शन असतं ना, तर तेव्हा सगळंच माणूस विसरून जातो. त्याच्यामुळे मी पण विसरले सगळंच. तर मला सांगा मी कशी दिसते. खूप दिवसानंतर आज समोरून व्हिडिओ काढला. 2-3 व्हिडिओ तर मी ह्याचेच काढले होते, कशाचे, रेसिपी.
चाललं आहे, भरपूर टेन्शन आहे, भरपूर काही गोष्टी चाललेल्या आहेत जे सांगू नाही शकत आहे आत्ता मी इथं ऑन कॅमेरामध्ये. रिक्षासाठी सुट्टे पैसे घेतले कारण इथं रिक्षाला सुट्टे पैसे घ्यावंच लागतात, तसे ते हेच नाही होत. छान ऊन पडले खूप दिवसानंतर. लांब जायचं आता तर चला. तर मला मी खरं कारण सांगते, आज आम्ही चाललो आहे हे करायला, बिल्डरला चेक द्यायचा आहे आज, तर त्यासाठी चाललो आहे आम्ही. इथं ना मंगळवारचा बाजार बसायला लागलेला आहे. खूप दिवसापासून मंगळवारचा बाजारच नव्हता बसला, आता बसायला लागला. मंगळवारचा बाजार बसतो आणि फक्त भाजीपालाच आहे, जास्त दुसरं काहीच नाही आहे. भाजीपालाच आहे, दुसरं काहीच नाही. पुन्हा आमचा परवा चला आता बाय.